12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं त्यांचे 5 उमेदवार जाहीर केले आणि या 5 उमेदवारांमध्ये सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे विवेक कोलेंच्या नावाची. आता विवेक कोलेंच्या नावाची एवढी चर्चा का होते, तर विवेक कोलेंना विधान परिषदेवर पाठवून फडणवीसांनी एका दगडात 3 पक्षी मारलेत असं सांगितलं जात आहे. आता कोणते आहेत ते 3 पक्षी? त्यातला पहिला पक्षी म्हणजे फडणवीसांनी भाजपच्या केडरला आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना एक मेसेज दिलाय. तो मेसेज काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहे. यात फडणवीसांनी मारलेला दुसरा पक्षी म्हणजे 2029 ची निवडणूक भाजपला सोबळावर लढवायची आहे आणि ही निवडणूक सोबळावर लढवण्याची जी तयारी आहे त्या तयारीला या उमेदवारीनं बळ दिलं गेलंय असं मला वाटतं. ते बळ कसं दिलं गेलं ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि यातला तिसरा मुद्दा म्हणजे विवेक कोलेंना उमेदवारी देऊन फडणवीसांनी विखेंना शह देण्याचा प्रयत्न केलाय. तो शह कसा दिलाय किंवा विखेंना नगर जिल्ह्याच्या अंतर्गत चेकमेट करण्याचा प्रयत्न कसा फडणवीसांनी केलाय ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर विखेंना चेकमेट करण्याचा फडणवीसांचा डाव यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर येत्या 12 तारखेला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान पार पडतंय आणि यात भाजपच्या वाट्याला आल्या त्या 5 जागा. यात भाजपनं काल त्यांचे 5 उमेदवार जाहीर केले आणि त्यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे विवेक कोलेंच्या नावाची. कारण की विवेक कोलेंचं नाव हे 2019 पासून चर्चेत आलं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीत या नावाची चर्चा शिगेला पोहोचली होती. कारण की विवेक कोलेंनी विधानसभेची निवडणूक लढवू नये म्हणून फडणवीस त्यांना घेऊन थेट दिल्लीला गेले आणि फडणवीसांनी अमित शहाची आणि विवेक कोलेंची भेट घालून दिली आणि यातून विवेक कोले हे फडणवीसांसाठी किती महत्वाचे आहेत हे अधोरेखित झालं होतं. आणि त्यानंतर अमित शहानी आणि फडणवीसांनी शब्द दिल्यानंतर विवेक कोलेंनी विनिंग असलेली इलेक्शन सोडून माघार घेतली आणि आशुतोष काळेंसाठी म्हणजे त्यांचे वर्षानुवर्षाचे किंवा पिढ्यानपिढ्याचे प्रतिस्पर्धी असलेल्या आशुतोष काळेंसाठी त्यांनी ती जागा सोडली आणि विवेक कोलेंनी फक्त जागा सोडली नाही तर आशुतोष काळेंचं काम केलं आणि आशुतोष काळे लाखभरापेक्षा सुद्धा जास्त मतानं निवडून सुद्धा आले. आता विवेक कोलेंनी फडणवीसांच्या आणि शहांच्या शब्दाचा मान ठेवला, त्यांनी निष्ठा दाखवली किंवा आपल्या वरिष्ठांचा आदेश मानून ते शांत बसले. याचं फळ म्हणून फडणवीसांनी त्यांना विधान परिषद दिली आणि यातून फडणवीसांनी त्यांच्या केडरला किंवा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्ही पक्षाशी किंवा पक्षाच्या नेतृत्वाशी जर निष्ठा दाखवली आणि आमच्या आदेशानुसार जर वागलात तर तुम्हाला आम्ही उघड्यावर पडू देणार नाही किंवा तुमचं राजकीय पुनर्वसन आम्ही नीट करू किंवा तुमच्या राजकीय करिअरची आम्ही काळजी घेऊ हे सांगण्याचा प्रयत्न फडणवीसांनी यातून केलेला दिसतोय. आता विवेक कोलेंना उमेदवारी देऊन फडणवीसांनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे 2029च्या तयारीला बळ दिले. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट हजारदा सांगितली की 2029ची विधानसभेची निवडणूक भाजप सोबळावर लढणार आहे आणि त्या निवडणुकीची तयारी भाजपनं 2019 आणि 2024 पासून सुरू केली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या तयारीला आता बळ मिळताना दिसतंय कारण की सध्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष काळे हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, म्हणजे अजित पवार गटाचे आमदार आहेत. आशुतोष काळेंचा 2029 मध्ये पराभव करू शकणारा आणि त्यांचा पिढीजात प्रतिस्पर्धी असलेला उमेदवार म्हणजे विवेक कोले आणि या विवेक कोलेंना बळ देऊन भाजपनं आणि देवेंद्र फडणवीसांनी 2029 साठी त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ दिलेलं किंवा ताकद दिलेली आपल्याला बघायला मिळते. कारण की विवेक कोलेंना जर विधान परिषद मिळाली त्यांची आर्थिक रसद ही पुन्हा सुरू होणार आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणि चैतन्य निर्माण होणार आहे आणि या विधान परिषदेच्या निमित्तानं विवेक कोले त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देऊ शकतील, त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि स्थानिक नेत्यांची कामं करू शकतील आणि यातून 2029च्या विजयाची बीजं रोवली जाणार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे फडणवीसांनी 2029च्या विधानसभा निवडणुकीचा विचार डोक्यात ठेवून विवेक कोलेंना उमेदवारी दिली आहे असं दिसतंय. आता ही झाली फडणवीसांची आणि भाजपची त्यांच्या कार्यकर्त्यांना मेसेजिंग करण्याची पद्धत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना बळ देण्याची पद्धत किंवा निवडणुकांची तयारी करण्याची पद्धत. पण या व्यतिरिक्त सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी एक
पर्सनल गोल सेट केलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि तो पर्सनल गोल म्हणजे विखेंना त्यांच्या जिल्हांतर्गत राजकारणात दिलेला शह. आता फडणवीसांनी हा शह नेमका कसा दिला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला महाराष्ट्राचं आणि नगर जिल्ह्याचं दोन्हीचंही राजकारण समजून घ्यावं लागेल. आता महाराष्ट्राच्या राजकारणात जर तुम्ही सध्याला बघितलं तर भाजपच्या अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांचा शब्द हा अंतिम मानला जातो आणि त्यांच्या स्टेचरचा किंवा त्यांच्या लेवलचा नेता सध्या भाजपमध्ये उपलब्ध नाहीये. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी 2014 साली मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या समकक्ष असलेले किंवा त्यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका ठरतील असे नेते हळूहळू करून संपवले किंवा त्यांचे पंख कापले आणि त्यांना कट टू साईज करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देवेंद्र फडणवीस ज्या उंचीवर उडतायत त्या उंचीवर महाराष्ट्र भाजपमधला कोणताही नेता उडू शकणार नाही याची काळजी फडणवीसांनी घेतली. म्हणजे यामध्ये विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील, बावनकुळे असतील किंवा इतर अनेक नेते असतील, या सगळ्या नेत्यांचा फडणवीसांनी कसा गेम केला हे तुम्हालाही माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. आणि त्यातलाच पुढचा अंक सध्या देवेंद्र फडणवीस खेळताना दिसत आहेत. म्हणजे 2024 नंतर किंवा 2019 नंतर देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्र भाजपवर पूर्णपणे कमांड निर्माण झाली आणि ही कमांड अधिक पक्की करण्यासाठी आणि आपल्या लेवलला कोणताही नवीन नेता येणार नाही याची काळजी घेण्यासाठी फडणवीसांनी विखेंना कट टू साईज करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या जिल्हांतर्गत राजकारणामध्ये खिळवून ठेवण्याचा किंवा तिथंच अरेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय. आता फडणवीसांना विखेंना शह देण्याची गरज का वाटली किंवा विखेंचे पंख कापण्याची गरज का वाटली आणि त्यासाठी ते जिल्हांतर्गत राजकारणामध्ये विखेंना खिळवून का ठेवू इच्छितात, तर त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे विखे हे मराठा फेस आहेत आणि विखे हे परंपरागत राजकारणी आहेत. म्हणजे विखेंच्या आजोबांपासून सहकार क्षेत्रावर किंवा नगर जिल्ह्यातल्या एकंदरीत राजकारणावर विखे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्यामुळं सहकारामधून त्यांच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आलेली आहे किंवा त्यांच्या विविध संस्था असतील, कारखाने असतील, या गोष्टींच्या माध्यमातून विखे नगर जिल्ह्याचं राजकारण हे कायम मॅनिप्युलेट किंवा त्यांच्या पद्धतीने हलवत आलेले आहे. त्यामुळे विखेंसारखा संस्थात्मक ताकद असलेला किंवा आर्थिक रसद असलेला नेता आपल्याला भविष्यातल्या राजकारणासाठी डोईजट ठरू शकतो किंवा मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला तो स्पर्धक बनवू शकतो. या भीतीपोटी फडणवीसांनी विखेंचा गेम करायला सुरुवात केली आहे. यासोबतच फडणवीसांनी विखेंचा गेम करण्यामागे आणखी एक कारण आहे आणि ते कारण म्हणजे विखेंचा मोदी शहांशी आणि स्पेशली अमित शहांशी थेट असलेला संपर्क. म्हणजे भाजपमधल्या बाकी नेत्यांना म्हणजे राज्यातल्या बाकी नेत्यांना जर मोदी शहांशी संपर्क करायचा असेल तर त्यांना थ्रू देवेंद्र फडणवीस जावं लागतं किंवा देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून तिथं पोहोचावं लागतं. पण विखे असे नेते आहेत की ज्यांना थेट अमित शहाच्या केबिनचा ऍक्सेस आहे आणि भाजपच्या अंतर्गत सध्या सुरू असलेलं अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस हे कोल्ड वॉर जर आपण बघितलं तर अमित शहा सध्या त्यांची केंद्रातली ताकद वापरून फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी किंवा फडणवीसांना शह देण्यासाठी विखेंना मराठा फेस म्हणून मुख्यमंत्री पदावर बसवण्यासाठी आपली ताकद लावू शकतात आणि त्यामुळं फडणवीसांना विखेंचा धोका वाटतो आणि त्यामुळं विखेंचे पंख कापण्याचं काम फडणवीसांनी सुरू केलेलं आहे. आता हे काम फक्त विवेक कोल्हेंना पुढे करून किंवा विवेक कोल्हेंच्या माध्यमातून एक नगर जिल्ह्यात संघर्ष उभा करून होत आहे असं नाहीये. तर याआधी सुद्धा 2024च्या निवडणुकीमध्ये राम शिंदे हे पराभूत झाले होते आणि राम शिंदेंनी त्यांच्या पराभवाचं खापर हे विखेंवर फोडलं होतं. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विखे विरुद्ध राम शिंदे असा सुप्त संघर्ष कायम आहे असं आपल्याला बघायला मिळतं आणि या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदेंना बळ दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे राम शिंदेंना त्यांनी विधान परिषदेवर घेतलं आणि फक्त विधान परिषदेवर घेतलं नाही तर विधान परिषदेचं सभापतीपद सुद्धा दिलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी विखेंना जिल्ह्यांतर्गतच खिळवून ठेवण्यासाठी किंवा जिल्हांतर्गत विरोधकांना शह देण्यासाठी विखेंची ताकद जास्त वापरली जावी आणि त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये पुरतं लक्ष घालू नये यासाठीच राम शिंदे असतील किंवा इकडं विवेक कोल्हे असतील असे नेते तयार करायला सुरुवात केली आहे आणि आव्हानात त्यांना बळ द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी विवेक कोल्हेंना पुढे करून किंवा विवेक कोल्हेंना विधान परिषदेवर पाठवून हे 3 गेम केलेत
असं मला वाटतंय. आता हे सगळं विश्लेषण पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला राधाकृष्ण विखे पाटील हे धोका ठरू शकतात का, आणि फडणवीस खरंच त्यांचे पंख कापतायत असं तुम्हाला वाटतं का, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.